जाहीर करण्याची जबाबदारी माझ्याकडे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तीन दिवसांमध्ये आपण संत ज्ञानेश्वरांचा हरिपाठ बघणार आहोत. आणि हा जो हरिपाठ आहे, हा हरिपाठ बघताना हरिपाठामध्ये फक्त 27 अभंग आहेत, छोटेसे. जसं समर्थांच्या बाबत होतं, दासबोध फार मोठा आहे हो, मनाचे श्लोक बरे कमी आहेत. तसं संत ज्ञानेश्वरांना परत पुन्हा मला वाटतं ग्वाल्हेरच्या लोकांना ज्ञान शब्द ऐकण्याची सवय झालेली आहे. तो शब्द ज्ञान असा नाही. च छ ज झ य हे जे 5 आहेत त्यातलं ज च छ ज ज आणि य हे जे 2 आहेत त्यांनी संयुक्त झालेलं संयुक्त वर्ण जोडाक्षर ज्ञ आहे. हिंदीतले लोक त्याला ग म्हणतात, ग आणि य, आणि मराठीतले लोक त्याला द आणि य ज्ञ असं म्हणतात. तो संस्कृतातला मुळातला उच्चार आहे ज आणि य, हे 2 मिळून एकत्रित आलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा इंग्रजीमध्ये ज्ञानदेव असं रामकृष्ण मिशनची पुस्तकं बघितली असतील तर स्पेलिंगमध्ये जे येतं, आणि मग की जे का स्पेलिंग करतायत, डी असायला पाहिजे. त्यांचं स्पेलिंग बरोबर आहे. आपली माहिती थोडी अपग्रेड करायला हवी. संत ज्ञानेश्वरांनी जे सांगितलेलं आहे ते कळून घेताना पण असंच होतं की काय हरिपाठ बरे आहेत, 27 श्लोक आहेत. श्लोक म्हणण्यापेक्षा अभंग आहे. एका अम्मांशी मी बोलत होते. वयवर्षे फक्त 94. आता मला काही करवत नाही, पडूनच असते बऱ्यापैकी. गेली 6 वर्ष मी जिना उतरून खाली गेलेले नाही आहे, अशी परिस्थिती. त्यांनी 40 वर्ष ज्ञानेश्वरी नियमितपणे आपल्या गावातल्या लोकांना सांगितली. गावाचं नाव मंगळवेढा. त्या म्हणतात, जेव्हा ज्ञानेश्वरीचा पूर्ण अभ्यास होतो, ज्ञानेश्वरीचं आकलन होतं, तेव्हा संत ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव कळायला लागतो. कारण काय, ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका भगवद्गीतेवरचं भाष्य. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी काय सांगितलेलं आहे ते सर्वसामान्यांना मराठी भाषेमध्ये उलगडून दाखवलं. पण ते सगळं झाल्यानंतर आपल्यासारखे सगळे टाळ्या वाजवायला ना काय, आणि अद्भुत ग्रंथ आहे, याबद्दल अजिबात शंका घेण्याचं कारण नाही. सर्वत्र कौतुक होत आहे. गुरु त्याला म्हणतात की जो तुमचे पाय जमिनीवर ठेवतो. हे सगळं झाल्यानंतर निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, तू सगळ्यांना भगवान श्रीकृष्णांनी काय सांगितलं ते सांगितलं हे बरोबर आहे, पण मला हे सांग, तुझा अनुभव काय आहे? ज्ञान बोलणं हा मुद्दा वेगळा आहे आणि त्या ज्ञानाचा अनुभव असणं हा मुद्दा अत्यंत वेगळा आहे.
भगवान श्रीकृष्णांनी काय म्हटलं हे बाकीच्यांना उलगडून दाखवलं, तो मुद्दा ठीक आहे. तुझ्या स्वतःचा अनुभव काय आहे ते सांग. आणि तो सांगितलेला अनुभव म्हणजे अमृतानुभव. आणि त्यामुळे अमृतानुभव म्हणजे खेचाखेचीच असते. त्याच्यामध्ये जो काही अद्वैत, त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे. आणि हा अनुभव द्वैताचा नाही, हा अनुभव अद्वैताचा आहे. आणि त्याची जर प्रचिती बघायची असेल तर समाधीचा जो प्रसंग आहे, संजीवन समाधीचा, त्याचं जे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे, तिथे कळतं की संत ज्ञानेश्वर कुठल्या मानसिक स्थितीमध्ये जगत होते. ठरलेलं आहे संजीवन समाधी घ्यायची आहे. आपल्याला आजार झाला आणि शंका आली की आपलं काहीतरी होईल, तर श्वास वरती खालती व्हायला लागतो आधीच शंकेने, काही झालेलं नसताना. हे ठरलेलं आहे या दिवशी संजीवन समाधी घ्यायची आहे. संतांची मांदियाळी आळंदीमध्ये आहेत. आणि संत नामदेव सांगतात विठ्ठल आणि रुक्माई पण आहेत. साक्षात देव रुक्मिणी मातेसहित, राही मातेसहित, राणी या सकळा. आणि सगळ्या राण्यांचं काम आहे आलेल्या सगळ्यांना जेवायला घालणं. आणि तिथे जी संत ज्ञानेश्वरांच्या मनाची स्थिती आहे ती आहे, बाहेरच्या जगतामध्ये व्यवहार सुरू आहे, त्याचं मनामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रतिबिंब निर्माण होत नाही. मन स्थिर आहे. जी सगळी स्थितप्रज्ञाची लक्षणं आहेत, जी सगळी भक्ताची लक्षणं आहेत, जी सगळी त्रिगुणातीताची लक्षणं आहेत, जी भगवद्गीतेमधली सांगितलीत सगळ्यांना, हा स्वतःच्या अंतःकरणाचा अनुभव आहे. तो त्यांनी आपल्या गुरूंना निवृत्तीनाथांना सांगितला. जेव्हा हे सगळं पूर्ण आत जातं, त्यानंतर हरिपाठामध्ये काय सांगितलं ते कळू शकतं. 27 अभंग कॉन्सन्ट्रेटेड आहेत. सध्याचा सीझन आहे ना पुन्हा तयार करून ठेवण्याचा. कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे काय, सगळा सार काढून ठेवलेला आहे. त्यामुळे हे जे 27 अभंग आहेत, हे 27 अभंग कॉन्सन्ट्रेटेड आहेत. संत ज्ञानेश्वरांनी ज्या अद्वैताचा अनुभव घेतला आणि जे अद्वैत सांगितलं ते सगळंच सगळं यामध्ये आहे. ते अभंग वाचायला सुरुवात केले की त्यातली जी वाक्य आहेत, त्यातले जे शब्द आहेत, ते कुठनं तिथे आणून ठेवलेले आहेत हे कळतं की हे इथनं इथे आलेलं आहे, हे इथनं इथे आलेलं आहे, हे इथनं इथे आलेलं आहे. रिकामा अर्ध घडी राहू नको. नारद भक्ती सूत्र, क्षणार्धम अपि व्यर्थम न नेयम, तिथनं ते आलेलं आहे. असं त्यातले जे सगळे अभंग आहेत त्याच्याबाबत सांगता येऊ शकतं की हे इथनं आलेलं आहे, इथनं आलेलं आहे. महाराष्ट्राची जी भूमी आहे ही संतांची भूमी आहे. आणि महाराष्ट्रातल्या भूमीतले संत जे सांगतात तो निखळ अद्वैत वेदांत. महाराष्ट्र सोडून बाहेर पडलात की सगळीकडे द्वैत प्रस्थापित होतं. महाराष्ट्रामध्ये अद्वैत आहे. सुरुवात संत ज्ञानेश्वरांपासून होते. त्यांनी संपूर्ण अद्वैत, आणि ही त्यांच्या घरातली परंपरा चालत आलेली आहे. म्हणजे फक्त संत ज्ञानेश्वर सांगतात असं नाही, वडिलांचं अध्ययन आहे, आजोबांचं अध्ययन आहे. चरित्र आपण संध्याकाळी बघूयात. आणि हे जे सांगितलेलं आहे हे महाराष्ट्रात किती रुजलेलं आहे. तुम्ही सगळे वारकरी बघा, आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने अंगठा छाप काही येत नाही त्यांना.
ते सगळेचे सगळे अद्वैत वेदांत सांगतात. आणि वारकऱ्यांचा जो अभ्यासक्रम आहे, वारकऱ्यांचा अभ्यासक्रम असतो, 3 परीक्षा असतात. कुणालाही कुठल्याही वयोगटाला हा अभ्यासक्रम करता येऊ शकतो. आळंदीला राहायचं, अभ्यास करायचा, एवढे एवढे भजन पाठांतर द्यायचे, एवढे अभंग पाठांतर द्यायचे, एवढं म्हणता आलं पाहिजे आणि अभंगांचं निरूपण करता आलं पाहिजे. हा जो त्यांचा अभ्यासक्रम आहे त्यामध्ये 2 महत्त्वाचे ग्रंथ आहेत. एक एकनाथी भागवत. बाकी ठिकाणी आपण जी सगळी भागवत कथा ऐकतो त्यामध्ये नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की. महाराष्ट्रामध्ये एकनाथी भागवत आहे, ज्यामध्ये 11व्या स्कंधावर एकनाथ महाराजांनी टीका केलेली आहे. आणि बाकीच्या भागवत कथांमध्ये 11व्या स्कंधाला हात लावण्याचा काही प्रश्नच नसतो. सगळं गाणं बजावणं त्याच्यामध्ये 11व्या स्कंधाचं विश्लेषण कोण करणार. आणि दुसरा ग्रंथ आहे पंचदशी, स्वामी विद्यारण्यांचं पंचदशी. हे 2 त्यातले अनिवार्य ग्रंथ आहेत. पंचदशी हा ग्रंथ आहे की ज्याचा अभ्यास केल्यानंतर अद्वैत वेदांतातला एकही सिद्धांत संशयित दृष्टीने मनामध्ये शिल्लक राहू शकत नाही. घासून घासून, ज्याला हिंदीमध्ये म्हणतात ना, बाल की खाल निकालना, एकही शंका मनामध्ये शिल्लक राहू शकत नाही, अशा पद्धतीने तो ग्रंथ मांडलेला आहे. आणि हा सगळ्याचा सगळा वारकऱ्यांचा पाया आहे. त्यातनं निर्माण झालेला जी सगळी परंपरा आहे ती महाराष्ट्रात असल्यामुळे अद्वैत वेदांत सगळ्यांसाठी सहज आहे. मराठी माणसाला तो इतक्या सहज पटतो की हे बरोबरच सांगितलं, यात काय वेगळं सांगितलंय, असंच असायला पाहिजे. महाराष्ट्राच्या बाहेर गेलं की मग मात्र सगळ्या गोष्टी एकदम वेगाने बदलतात. मी कुठल्या तरी बंगाली बाबूंशी बोलत होते, वयस्कर बंगालींचं हिंदी बोलण्याचं विशिष्ट टोन, अद्वैत, द्वैत, विशिष्टाद्वैत, द्वैताद्वैत, की हे सगळं तुम्हाला पाठ असायला पाहिजे. कशाला पाठ असायला पाहिजे? ज्या गोष्टीचा अनुभव घ्यायचा आहे त्या गोष्टीचा अनुभव घ्यायला पाहिजे. यातलं कुठलंही द्वैत, अद्वैत, विशिष्टाद्वैत, द्वैताद्वैत काहीही लक्षात राहिलं नाही तरी काही फरक पडत नाही. मूळ मुद्दा आहे अनुभवाचा आणि तो अनुभव महत्त्वाचा आहे. तो अनुभव घेऊन संत ज्ञानेश्वरांनी हरिपाठ लिहिलेल्या. यातला अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, गहिनीनाथांकडनं जी दीक्षा निवृत्तीनाथांना मिळालेली आहे तर त्या दीक्षेमध्ये जशी योग दीक्षा आहे त्याच सोबत भगवान श्रीकृष्णाची भक्ती दिलेली आहे. आणि म्हणून त्यांच्या परंपरेमध्ये योग आणि भक्ती दोन्हीची उत्तम सांगड घातलेली आहे. आणि ती आपल्याला संत ज्ञानेश्वरांच्या चरित्रामध्ये दिसते. त्यांनी योगाचे चमत्कार करून दाखवले आहेत आणि त्यांनी विठ्ठलाची भक्ती केलेली. दोन्ही गोष्टी त्यांच्या चरित्रामध्ये आहेत. आता हा जो हरिपाठ आहे, हा हरिपाठ आपण घेणार आहोत. पहिला अभंग घेऊयात. किती पुढे जाऊ शकतो मला माहीत नाही. आपण सर्व नियमाने नामसाधना शिबिरामध्ये येत असता आणि आपल्यामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे, आपल्यालाही या गोष्टीचा अनुभव आला पाहिजे, आपण जप केला पाहिजे, आपण साधना केली पाहिजे, आपल्यात बदल घडला पाहिजे. आतापर्यंतचं आयुष्य झालं, पण आता उरलेलं असलेलं आयुष्य तरी आपण या कार्यासाठी लावलं पाहिजे. म्हणून सर्वजण इथे अत्यंत प्रेमाने आणि निष्ठेने येतात. तेव्हा यावेळेला असा विचार केलेला आहे की आपण जरा खोलात उतरायला हवं. म्हणजे काय, अद्वैत वेदांत बघूयात, जास्त खोलात नको जाऊयात, पण निदान काय आहे हे तरी कळून घेऊयात. जर माहितीच नसली तर आपण पुढे जाण्याचा कधी प्रयत्नच करत नाही. एव्हरेस्ट आपण नाही चढणार, माहिती आहे. या वयाला कुठे एव्हरेस्ट, नाव ऐकलं तेवढं पुरे झालं.
पण एव्हरेस्ट शिखर काय आहे, तिथल्या काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे तरी आपल्याला माहिती असायला हवं. म्हणजे मग आपण त्याचा विचार निश्चितपणे करू शकतो. तेव्हा आपण पहिल्या हरिपाठाला सुरुवात करूया. सगळ्यांना तोंडपाठ आहे. परंपरागत चालीमध्ये, शास्त्रीय चालीमध्ये नाही. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासांची ये खुणे, द्वारकेचे राणे पांडवा घरी. हरिपाठ महाराष्ट्रातल्या अनेक संतांनी लिहिलेले आहेत आणि त्यामध्ये संत ज्ञानेश्वरांचा हरिपाठ आपल्याला जास्त माहिती आहे. वारकऱ्यांना पाचही हरिपाठ तोंडपाठ आहेत. पारंपरिक पद्धतीने हरिपाठ सुरुवात करताना आधी ध्यान येत आहे पांडुरंगाचा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या. तुळशी हार गळा, कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने. या संतांनी या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे आणि त्यामुळे हे म्हणत असताना तो पांडुरंग समोर उभा राहतो. तुळशी हार गळा, कासे पितांबर, मकर कुंडले, सगळंच सगळं दिसतं. हे ध्यान केल्यानंतर पहिला अभंग. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. आपण आलो की तिथे दारामध्ये जाऊन उभं राहतो. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. खरंय, ग्वाल्हेरमधली जनता किती आहे, त्यातले मराठी किती. इथे मराठीतनं कार्यक्रम आहे त्यामुळे आपण इतर भाषी सोडून दिलेत, तरी मराठी किती आहेत. माहिती आहे हो, नामसाधना शिबिर आहे पण वेळ नाही आहे, असे किती आहेत. त्यातनं आपण भाग्यवान, आपण इथे पोचलेले आहोत. काहींच्या अडचणी सांगण्यासाठी असतात, काहींच्या अडचणी प्रामाणिक असतात. दोन्ही प्रकारच्या अडचणी असतात. पण त्या दोन्ही प्रकारच्या अडचणींवर मात करून आपण इथे आलेलो आहोत आणि त्या देवाच्या दारामध्ये क्षणभर उभे आहोत. हाच आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा मुद्दा आहे आणि याला म्हणतात त्याची कृपा. त्याची कृपा आहे म्हणून आपण इथे पोचलो. त्याची कृपा नसती तर आपण काही इथे पोचलो नसतो. मनामध्ये हा विचारच आला नसता की नामसाधना शिबिराला आपण जायला पाहिजे. हां, बरं असतं, ते करतात, चांगलं आहे, चांगलं आहे. ते दोघे भाऊ फार लागलेले असतात हो, चांगलं आहे, ते खूप काम करतात. टाळ्या वाजवायच्या मी माझ्या घरीच, मी काही तिथपर्यंत पोचणार नाही. असं न होता आपण इथे पोचलो आहोत, ही त्याची आपल्यावर कृपा आहे. आणि हे मुक्तीच्या मार्गावरचा पहिलं पाऊल. इथपर्यंत तर आलोत. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. ज्याने सुरुवात केली आहे तो पोचेल. कासवाच्या गतीने काय फरक पडतोय. सशासारख्या उड्या मारायला कोणी सांगितलंय. उड्या मारल्यात की झोपून जातात मध्येच. तेव्हा उड्या न मारता सावकाशीने कासवाच्या गतीने इथे पोहोचलेला.
आता इथे हा पहिल्या टप्प्याचा अर्थ की आपण देवाच्या दारात उभे राहून जेव्हा त्याच्याकडे बघतो, आणि गंमत अशी आहे, आपण तिथे उभे राहतो, सगळे पूर्ण श्रम करून तिथे उभे राहिल्यानंतर काय करतो? डोळे मिटून घेतो. त्याला बघायला आलोत आणि त्याच्या समोर डोळे मिटून उभे राहतो. म्हणजे काय? अजाणतेपणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तो फक्त बाहेर नाहीये, तो आतमध्ये आहे. आणि त्याला जे बघायचं आहे ते आतमध्ये बघायचं आहे. तिथे तो आहेच, तिथे तो नाही असा विषय नाही आहे, तो तिथे आहेच, पण त्याला फक्त तिथे नाही, त्याला आतमध्ये बघायचं आहे. आणि हे ज्याला कळलं तो मुक्तीच्या मार्गाने पुढे निघालेला आहे. पहिला अर्थ. आपण हा अर्थ कशा पद्धतीने बघणार आहोत बघा. आपण शाळेमध्ये जातो आणि तिथे काय शिकतो? आ ई ई, आणि मग खूप मजा येते की मला तर सगळी बाराखडी माहिती आहे. जे पुढल्या वर्गांमध्ये गेले आहेत किंवा घरातली जी मोठी माणसं आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की अरे बाराखडी म्हणजे शिक्षण नव्हे. मग त्या अक्षरांचे आधी शब्द तयार करायचे. शब्द तयार करून झाल्यानंतर शब्द एका पुढे एक सुसंगत मांडायची की जेणेकरून त्यामध्ये अर्थ निर्माण होईल. वाक्यरचना, परिच्छेद, पॅरेग्राफ, निबंध, कविता, आणि मग पुढे तर शब्दांच्या पलीकडले, त्यामध्ये जे काही सांगितलेले आहे ते त्या शब्दांच्या पलीकडलं आपल्याला आत्मसात व्हायला हवं. तोच मुद्दा इथे आहे. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. हा देव कोण? आणि मग या देवावरनं आपण भांडणं करतो. तुमचा देव, आमचा देव, राम आणि कृष्ण. आणि मग आम्ही त्यातनं घंटाकरण निर्माण होतो की मी शैव आहे, विष्णूचं नाव ऐकणार नाही. मी वैष्णव आहे, मी शिवाचं नाव ऐकणार नाही. आणि ते ऐकू नये म्हणून कानामध्ये घंटा वाजली, आपलं घंटा कानाशी वाजत राहिले की आपल्याला दुसरं नाव ऐकायला यायलाच नको. दुसरं नाव ऐकलं तर पाप लागेल. घंटाकरण होण्याची आवश्यकता नाही. देव कोण? द्योतनात देव, जो दाखवतो, जो लखाता है, उसको देव कहते. काय दाखवतो? सगळं जगत दाखवतो. आपली जी सगळी इंद्रिय आहेत या प्रत्येक इंद्रियाची एक एक देवता आहे. डोळ्यामध्ये सूर्य, जिभेवर 2 देवता आहेत, वरुण आणि अग्नी. वाणी असेल तेव्हा अग्नी, रसना स्वाद घेणं असेल तेव्हा वरुण. पायांची देवता विष्णू. अशा ज्या सगळ्या देवता आहेत, आणि या सगळ्या आपल्या ठिकाणी कशासाठी आहेत? संपूर्ण जगताचा अनुभव देण्यासाठी. वा, किती छान सांगितलं. त्याच्यासाठी म्हणजे मग बरंच आहे. सगळ्या जगामध्ये आपल्याला पुढे जायला आणि जगाचा आस्वाद घ्यायला, त्यासाठी आहे. पण याबद्दल योगशास्त्रामध्ये खूप छान सांगतात. ते म्हणतात हा अनुभव कशासाठी घ्यायचा आहे? एक, त्याची उपस्थिती आहे म्हणून आपल्याला अनुभव घेता येऊ शकतो हे कळण्यासाठी. आणि दुसरं, जे धोकादायक आहे त्यापासनं स्वतःचं रक्षण करण्यासाठी. हे विषारी आहे, खाऊ नको, हे जीभ सांगते की नाही. नाक सांगतं याचा वास बरोबर येत नाही. उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, पदार्थांचा वास नाक लगेच सांगतं हे बरोबर नाही, खाऊ नका, काय त्रासदायक आहे. हे सांगण्यासाठी इंद्रिय आहेत. आता हे जे या ज्या सगळ्या देवता इथे विराजमान आहेत,
ते आपल्याला सोडून कधीच राहत नाही, आपण त्यांना सोडून देतो. आपण त्यांना सगळ्यांना सोडून देतो. देव कुठे राहतो? कोणी सांगितलं देव आहे म्हणून? देव नाही आहे, देव बिव काही नसतो. आणि तो आधीच्या काळात होता हो, आता तो शिल्लकच राहिला नाही, संपून गेला. कलियुग आहे, कलियुगामध्ये कुठला देव असणार आहे? हो, खरं आहे हो तुमचं. कसं कळतं पण हे तुम्हाला? कळतं कसं? मनाच्या माध्यमातून कळतं. मनाला शक्ती कुठनं मिळते? हा, मनाला शक्ती कुठनं मिळते माहिती नाही, मनाला कळतं पण हो बरोबर. मनाला शक्ती, आधी बुद्धी, आणि त्याच्या मागे जी चेतना आहे, ज्या चेतनेमुळे हे संपूर्ण सुरू आहे, त्या चेतनेकडनं ही संपूर्ण ऊर्जा मिळून पुढलं कार्य पुढे सुरू होतं. बाकीचे सगळे जड आहेत. या ज्या सगळ्या देवता आहेत, या सगळ्या देवतांकडे लक्षात ठेवून देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. आता या देवतांना क्षणभर दारामध्ये उभ्या करायच्या. कुठल्या दारांमध्ये उभं करायचं? हा जो संपूर्ण अभंग आहे ना, पहिल्या 2 ओळी कठोपनिषदातनं आलेले आहेत. यदा पंचावतिष्ठन्ते ज्ञानानि मनसा सह अथ मर्त्यः अमृतो भवति अत्र ब्रह्म समश्नुते. जेव्हा 5ही इंद्रिय मनासहित तिष्ठन्ति उभाद्वारी, ज्ञानानि मनसा सह, संपूर्ण बाहेरच्या जगतातलं ज्ञान सोडून देऊन जेव्हा मनामध्ये मन अंतर्मुखी होतं, यदा पंचावतिष्ठन्ते ज्ञानानि मनसा सह अत्र ब्रह्म समश्नुते, तिथे भगवंताची अनुभूती प्राप्त होते. आणि हा फार लांबचा विषय नाहीये. आपण उधारीचा व्यवहार नको करूयात. स्वतःच्या मनाकडे लक्ष द्या. ही जी मोठी गॅप आहे, हा जो मधला पॉज आहे, याच्यामध्ये मनामध्ये काही नाही आहे. ज्ञान पण नाही आहे, अज्ञान पण नाही आहे, कुठल्याच गोष्टीचा विचार पण नाही आहे. मन स्थिर आहे. हा जो अनुभव आहे याला अनुभव असं म्हणतात. इथे जेवढा जास्तीत जास्त वेळ मन स्थिर राहू शकेल, तेवढा या गोष्टीचा अनुभव जास्त येऊ शकतो. जे आपण करतो ना, धून घेतो आणि धून घेऊन झाल्यानंतर साधारण वेगातने सुरुवात करून वर 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 जात प्रचंड वेग आणि एकदम थांबलं. मनाला सवय आहे विचार करण्याची, त्याला एवढ्या वेगाने विचार करायला दिला की त्याला पुढे विचार करण्यासाठी आता वेग वाढवण्याची क्षमताच नाही. मग काय, मन थांबलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला त्याच्यानंतर अनुभव येतो की आपलं मन शांत आहे, कारण मन पूर्णपणे थांबलेलं आहे. तोच अनुभव आपण या मधल्या गॅपमध्ये घेतला. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. एकदा हा अनुभव घेण्याची जर चटक लागली, चटक एवढाच शब्द आहे, त्याला दुसरा शब्द नाही आहे, ही जर चटक लागली तर मग माणूस त्याच्यासाठी प्रयत्न करतो. जो प्रयत्न करतो तेणे मुक्ती चारी साधी येल्या, तो या 4 मुक्तींमध्ये जातो. आणि 4 मुक्ती मला वाटतं परंपरागत पद्धतीने सगळेजण ऐकत असल्यामुळे 4ही मुक्तींची नावं तोंडपाठ आहेत. सलोकता, समीपता, सरूपता, सायुज्यता. या 4ही मुक्तींचं वर्णन
बेलसरे खूप सुंदर पद्धतीने करतात. या चारही मुक्ती साधणं म्हणजे काय? पहिल्यांदा मुक्ती एवढा एकच शब्द. मुक्त होणे, बंधनातनं बाहेर पडणे. आपण कुठल्या बंधनात आहोत? अहो कसलं बंधन? काही बंधन नाही. चांगला आनंद आहे आयुष्यामध्ये. कुठनं आलंय बंधन? सगळं तर आनंदात सुरू आहे. आपली प्रत्येकाची बंधनं एकसारखी असत नाहीत, असू शकणार नाहीत. ही बंधनं काय आहेत? ज्याचं दुखतंय त्याला विचार. काय दुखतंय? फार दुखतंय हो. काय? गुडघे. वय झालं की महत्वाचा मुद्दा. गुडघे दुखतायत, कंबर दुखते हो, पाठ दुखते, आजकाल नाही बसताय. मग जर माझ्याकडे कंबर दुखी असेल, पाठ दुखी असेल, तर मुक्तता काय? त्याच्यातनं सुटका म्हणजे मुक्तता. काय सांगू हो, मुलीचं लग्न जमत नाही आणि ती येडी. एक पकडायचं ना कोणीतरी, ते पण केलं नाही. आता ती जबाबदारी माझ्यावर. आणि काय कोणी सापडतच नाही हो. हे ज्याच्या डोक्याला लागलेलं आहे त्याच्या दृष्टीने मुक्तता काय? एकदा कोणीतरी पकडून त्याच्या गळ्यात बांधून दिली की हुश, मुक्तता. आणि माहिती आहे का, म्हणून सासरी गेल्यानंतर सगळ्या जावयांचं भरपूर कौतुक असतं, आव भगत असते. कशासाठी? जो माल बेचा है, कौन सा माल बेचा है, अपने आप को पता है. तो क्या है, खातिरदारी करो. हा जो मुद्दा आहे. मुक्ती काय? जे काही ओझं माझ्या डोक्यावर आहे त्यापासनं सुटका, याला मुक्ती म्हणतात. आणि आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर अजाणतेपणी मृत्यूचं भय ठेवलेलं आहे. मृत्यू म्हणजे काय माहीत नाही, पण मृत्यूची भीती मात्र निश्चित वाटते. मुलांना पण सांगतात ना, हे मरशील मेल्या, करू नकोस असं. त्याला ते ऐकून माहिती आहे म्हणजे काय होणार ते त्यालाही माहिती नाही. फक्त ऐकून ऐकून त्याला एवढं माहिती आहे की मृत्यू म्हणजे काहीतरी खूप वाईट आणि भयानक आहे आणि ते होऊ नये असे आपल्या आईची आणि आपल्या बाबांची प्रामाणिक इच्छा आहे. एवढंच त्याला माहिती आहे. या मृत्यूच्या भयापासनं जी मुक्तता आहे ती मुक्तता, याला मुक्ती असं म्हणतात, की त्याच्याबद्दल भय शिल्लक राहत नाही. वृंदावनचे स्वामी अखंडानंदजी महाराज, त्यांचं जे कुटुंब होतं ते परंपरागत गुरु कुटुंब होतं. ज्योतिषशास्त्रामध्ये प्रवीण माणसं सगळीची सगळी घरातली. मुलगा जन्माला आल्यानंतर जन्मकुंडली मांडली आणि त्याच्यामध्ये मुद्दा आला की 19व्या वर्षी मृत्यूयोग आहे. मग काय, एकुलता एक मुलगा आहे, त्यामुळे घरातल्या सगळ्यांचं सगळा वेळ चिंतन आहे की ह्याचं लग्न लवकर करून देऊन ह्याला मुलं बाळ झालीत की मग पुढली वंशपरंपरा पुढे सुरू राहील. आणि त्यांना जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून हेच माहिती आहे की आपला मृत्यू 19व्या वर्षी होणार आहे. मग काय, या महात्माजींकडे जा, त्या महात्माजींकडे जा, त्या महात्माजींकडे जा, आणि मुक्तीचा विषय काय? मला मृत्यूपासनं सोडवा. त्यांना सगळ्या महात्माजींनी सांगितलं, मृत्यूपासनं तर नाही सोडवता येऊ शकत, मृत्यूच्या भयापासनं सोडवता येऊ शकतं. आणि त्यांनी संतांच्या संगतीमध्ये राहून मार्गदर्शन घेऊन अध्ययन करून 19व्या वर्षापर्यंत मृत्यूच्या भयापासून मुक्तता मिळवली. घरातल्यांनी हा मुद्दा लक्षात घेतला की त्यांचं लहानपणी लग्न करून देऊ, त्याच्या आधी त्यांचा मुलगा जन्माला आलेला आहे याची घरातल्यांनी काळजी घेतली.
पण त्यांनी मृत्यूच्या भयापासनं सुटका करून घेतली, मोक्ष. उडिया बाबा त्यांचे गुरु, आणि ते 79व्या वर्षापर्यंत जगलेत, पण या अनुभूतीमध्ये जगलेत की ज्यामध्ये मृत्यूचं भय नाही आहे. अहम ब्रह्मास्मी या अनुभवा, मी नारायण आहे. आणि त्यांना एका संतांनी ते म्हणाले, तुम्ही मला भागवत कथा सांगितली, मी तुम्हाला काय दक्षिणा देऊ, मी तर असा अवधूत आहे, काय दक्षिणा देणार तुम्हाला. तर म्हणाले, काय दक्षिणा. ते म्हणाले, मी आशीर्वाद देतो. इथनं तुझ्या मनामध्ये मी कधीही नर आहे असा विषय येणार नाही, तर मी नारायण आहे हा तुझा भाव कायम राहील. आणि तो भाव त्यांच्यामध्ये कायम होता, मुक्ती. आता इथे 4 मुक्ती सांगितलेल्या आहेत. पहिली आहे सलोकता. बेलसरे महाराज खूप छान सांगतात. ते म्हणतात सलोकता म्हणजे काय, त्याच्या लोकामध्ये जगणे. आपण वेगवेगळ्या लोकांचे, वैकुंठ लोक, कैलाश लोक, अमुक लोक, तमुक लोक, त्याच्या लोकामध्ये जगणे. त्याच्या लोकामध्ये जर आपण जगत असू तर आपल्या आयुष्यामध्ये काय फरक पडायला पाहिजे. त्याच्या लोकामध्ये जगत असू तर त्याने आपल्याला जे जे काय दिलेलं आहे त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये तक्रार राहणार नाही. आपलं नेहमी काय असतं, सगळ्या गोष्टींबद्दल तक्रार असते. दासबोधामध्ये बघतो ना आपण, आधी मुलं नाहीत, मग मुलं आहेत, आधी मुलं नाही म्हणून तक्रार, मग मुलं आहेत म्हणून तक्रार, मग त्यांना खायला घालायचंय म्हणून तक्रार. म्हणजे आपली सगळ्या गोष्टींसाठी तक्रार हा विषय कायम आहे. सलोकता, सगळ्या तक्रारीपासनं सुटका, ही जेव्हा आपल्या आयुष्यात येते याचा अर्थ असा आहे आपण सलोकता मुक्तीमध्ये पोचलेले आहोत. म्हणजे आता आपलं ओरिएंटेशन, आपल्याला आपली दिशा आपल्याला ठरवायला हवी की जगत असताना आपली दिशा काय असू शकते, असायला हवी आहे. सलोकता. समीपता. समीपता तो निकट आहे, तो लांब कुठेतरी 7वें आसमान के ऊपर, 7वें आसमान के ऊपर नहीं आहे, तो अगदी जवळ आहे. तो जवळ आहे तर काय होईल, आपल्याला समजा पोलीस स्टेशनमध्ये काही काम आहे. पोलीस स्टेशन म्हटलं की सगळ्यांच्या कपाळावर आठ्या असतात. ते पोलीस स्टेशन म्हणजे ना एक तापदायक प्रकार असतो आणि खरंच तापदायक असतो. पण त्या पोलीस स्टेशनला जायची गरज पडली आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये ओळखीचा कोणीतरी असला तर काय अनुभव असतं, आहे बाबा कोणीतरी ओळखीचा, तो बघेल. काय व्यापच आहे सगळा ते पोलीस स्टेशन. म्हणजे एक आधार आहे. एक साधा ओळखीचा माणूस असला पोलीस स्टेशनमध्ये तर आधार आहे. समीपता तो आहे ना, हा विश्वास म्हणजे समीपता. सरूपता, त्याच्यासारखं रूप आहे. म्हणजे आपल्याला पण चतुर्भुज, 2 हात आहेत, 2 अजून उगवतील, म्हणजे मग सरूपता. तसा मुद्दा नाही, त्याच्यासारखं रूप आहे. म्हणजे काय आहे तर त्याच्याकडे जे जे गुण आहेत ते गुण आपल्यामध्ये निर्माण होणे. आणि हे गुण निर्माण करता येत नाहीत, हे गुण निर्माण होतात. सावध असलं तर त्यांचे वृद्धी जास्त प्रमाणात करता येऊ शकते. सरूपता म्हणजे आपलं लक्ष आपल्या मनावर असणं हा जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे. की संपूर्ण आयुष्य बाहेरच्या जगामध्ये जगत असताना
आतमध्ये काय घडतं आहे. आणि सायुज्यता, त्यामध्ये संत एकनाथ महाराज पूर्ण वर्णन करताना सांगतात की देव त्याचे सगळेचे सगळे तुम्हाला देतो, तशाच प्रकारे तुम्हाला सगळेच सगळं देवाचे रूप सुद्धा त्याच्यासारखं प्राप्त होतं, चतुर्भुज पण तुम्ही होता वगैरे वगैरे संपूर्ण वर्णन येतं. इथे आपल्याला समजून घेण्याचा जो मुद्दा आहे तो आहे सायुज्यता. म्हणजे जसं भगवंत आपल्या संपूर्ण निर्मितीकडे बघतो त्या दृष्टिकोनाने सगळ्यांशी व्यवहार करणे, हा जर मुद्दा असला तर आपण त्या मुक्तीच्या दिशेने चाललेलो आहोत. तेणे मुक्तीचारी साधी येल्या. आणि या मुक्ती साधण्यासाठी काय करायचंय? पहिला मुद्दा, देवाची ये द्वारी उभा क्षणभर. इथे हा मुद्दा येतो. आणि म्हणून जे आधी सांगितलेलं, यदा पंचावतिष्ठन्ते ज्ञानानि मनसा सह अत्र ब्रह्म समश्नुते, हा विचार ज्यांनी करायला सुरुवात केलेला आहे, ज्यांनी आत बघायला सुरुवात केलेली आहे, अत्र ब्रह्म समश्नुते, हे जे तत्व आहे वेदांतामधलं गणित आहे ते मेल्यानंतर मोक्ष प्राप्त होईल असं गणित नाहीये. जगत असतानाच या सगळ्या गोष्टींचा अनुभव येईल. इथे पण मुद्दा तोच आहे. आपल्याला संत ज्ञानेश्वर महाराज असं सांगत नाही की नंतर तुम्हाला मोक्ष प्राप्ती होईल. तेणे मुक्तीचारी साधी येल्या, त्याने इथेच साधलेल्या आहेत. त्यासाठी पहिली आवश्यकता आहे आतमध्ये बघायला सुरुवात करण्याची. आणि आतमध्ये बघायला सुरुवात करणं म्हणजे काय? आपल्या मनाचं विश्लेषण करणं. आपल्याला बाकीच्यांचं विश्लेषण करायला माहिती आहे, आपण त्याच्यामध्ये कुशल पण आहोत आणि आपण त्याचे काय खेळ पण खेळत असतो. मित्रांमध्ये पण सुरू असतं ना, थांब आता मी बरोबर आग लावतो, बघ आता मी असं बोलल्यानंतर त्याचं काय होणार आहे, आपण गंमत करूया. गंमत सुरू असते मित्रमैत्रिणींमध्ये पण. आणि आपल्याला माहिती असतं की कोणाला काय म्हटल्यानंतर पटकन पेट घेतला जातो, लगेच एकदम भडका उडतो असा मोठा. असं आपल्या मनाचं काय होतं हे बघणं म्हणजे आपण हे ज्या सगळ्या देवता आहेत यांच्या दारामध्ये क्षणभर उभे आहोत. आपण टीव्हीवर ॲड बघता ना, टीव्हीवर बघण्यासारखं जर सगळ्यात चांगलं काही असेल तर ॲड्स, फंटास्टिक. बाकीचे सगळे ॲड्स लागले की निघून जातात त्यांची कामं करायला. माझ्या दृष्टीने ॲड हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो. त्याच्यामध्ये एक छोटा एवढा घरातनं रागावून निघून गेलेले आहेत आणि मग तो नोकर येतो आणि तो त्याला तिकडे मार्केटमध्ये भेटल्यासारखं दाखवतो आणि त्याला म्हणतो, आज घर में जलेबी बनाई है. जलेबी. मग सगळ्यांवरचा रुसवा वगैरे जाऊन घरी परत येतो. आपल्यासमोर कुठला विषय आल्यानंतर आपल्या मनाचं काय होतं? खाण्याचे पदार्थ आपल्यासमोर आल्यानंतर काय होतं? आवडीच्या व्यक्ती दिसल्यानंतर काय होतं? नावडीच्या व्यक्ती पण दिसल्यानंतर काय होतं? आपण सगळ्या गोष्टींना कशा पद्धतीने रिॲक्ट करतो याच्यावर लक्ष ठेवणे म्हणजे देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. हे करायला जोपर्यंत सुरुवात करत नाही तोपर्यंत तेणे मुक्तीचारी साधी येल्या या पुढल्या विषयापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. अवघड आहे हो. अवघड आहे, अतिशय सोपं नाही आहे. साधना हा विषयच मुळात खूप सोपा नाही आहे. साधना म्हणजे काय? सावधानी का नाम साधना है.
आणि सावधानी कशाबद्दल? आपल्या मनाबद्दल. आपलं मन काय करतं आहे, किती स्थिर आहे, किती अस्थिर आहे, किती उड्या मारतं आहे, किती आपल्या ताब्यात आहे आणि किती आपण मनाच्या ताब्यामध्ये आहोत. मन आपलं आहे, त्यामुळे ते आपल्या ताब्यात असायला हवं. आपली सगळी साधनं आपल्या ताब्यात असतात ना. हार्मोनियम वाजवणाऱ्याच्या ताब्यात असते, ती त्याची नाही जात कुठेतरी. स्वयंपाकघरात काम करणाऱ्यांची सगळी हत्यारं, आयुध त्यांच्या ताब्यात असतात, आपली आपली कामं करत नाहीत. पण मन हे आपलं आयुध, आपलं हत्यार असं आहे की ते आपल्या ताब्यात नाही, आपण त्याच्या ताब्यात आहोत. ते आपल्याला नियंत्रित करतं. असं चाल म्हटलं की आपण तसं चालतो. तर या मनावर कायम लक्ष ठेवणे म्हणजे देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. सुरुवात कुठनं करायची? सोपा मुद्दा आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हे करायला सुरुवात कुठनं करा? सोपं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, तेच आपण इथे करतो आहोत. नाम घ्या, नामस्मरण करा. हरी, त्याला आठवा. आपल्याला संकट आलं की लगेच आठवण येते, अरे देवा. काहीही झालं की लगेच अरे देवा, अरे रामा, अरे कृष्णा. पण संकट येत नाही तोपर्यंत त्याची आठवण येत नाही. म्हणून मग तो संकटांची परंपरा पाठवत राहतो. एक, दुसरा, तिसरा, चौथा. म्हणतो काय एवढं सगळं दिलं तर मला विसरून गेला. मला विसरून गेला का? थांब, मला विसरण्यासाठी हे सगळ्या सुविधा तुला दिलेल्या नाही आहेत. खायला, प्यायला, राहायला, कपडे यासाठी दिलेले आहेत की त्याची विवंचना नको, ती विवंचना नाही. आता मला देवाचं नाव घेता येऊ शकतं, यासाठी सगळ्या सुस्थितीमध्ये ठेवलेलं आहे. तर सुस्थितीत आहे, त्याच्यातच रमलेले आहेत, नाव घ्यायला वेळ नाही. तो म्हणतो बरं, एक एक काढून घेतो. हरी हरण करणारा, काढून घेणारा. मग तो आपल्या एकेका गोष्टीचं हरण करायला सुरुवात करतो. आणि काय काढून घेतो? सगळं काढून घेतो. आणि हे सांगण्यासाठी जो परंपरागत वासुदेव येतो ना, ग्वाल्हेरमध्ये येतो का वासुदेव मला माहीत नाही, पण वासुदेव ही कल्पना ग्वाल्हेरमधल्या लोकांना माहिती असेल की सकाळी तो वाजवत येतो. एका वासुदेवाने सांगितलेलं जे गीत आहे ते अतिशय सुंदर आहे. हे जिव्हे बाई तू राम नाम घेई, मानव देह आला जन्माला संसार केला काही. घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे, हात लावून नशिबाला रडतोय ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी. पुढे वासुदेव म्हणतो, तुम्ही म्हणसाल घरदार ते हितच राहत सार, माणूस मेल्यावर त्याच गाव बाहेर घर. तुम्ही म्हणसाल पैसा अडका तो हितच राहतो बर का, माणूस मेल्यावर सांगती एक मातीचा मडका. घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे, हात लावून नशिबाला रडतोय ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी. तुम्ही म्हणसाल पोर सून ते तुमच्या मांगचे चोर, माणूस मेल्यावर खापर फोडतील खांद्यावर. तुम्ही म्हणसाल हा घोडे हाती त्याची क्षणात होईल माती,
रावण मेला लंका जळाली तशीच आपुली गती. घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे. हात लावूनी नशिबाला रडतोय ठाई ठाई. या संसारा पायी या संसारा पायी. अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे, काही शिल्लक ठेवलं नाही. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. या ज्या सगळ्या सोयी सुविधा आपल्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत, नाम घ्यायला सोपं व्हावं म्हणून हे सगळं ठेवलं आहे. त्याच्यातच राहिलं पहिला मुद्दा, हरण करायला होणारी सुरुवात. मुलं लाथा मारायला सुरुवात करतात. घरात मान सन्मान शून्य. कारण काय? आवश्यकतेपेक्षा आपली इन्व्हॉल्वमेंट जास्त आहे. ती मुलं आहेत, काही काळ सहन करतात की नाही आपले आई वडील आहेत, बाकीचं सगळं आहे. पण काही वेळाने ते म्हणतात की नाही काही उपयोग नाही, ते ऐकत राहिलं तर वाढत जाणारं प्रकरण आहे. आणि मग काय? मग गंगा यमुना. आजकाल मला वाटतं कलियुग आलाय. काही घरातल्यांचा मान सन्मान नाही, लहान नाही मोठं नाही, काही पण बोलतात. काय हो? आणि असं आयुष्यामध्ये काही घडलं की मग आबा महाराज मंदिरात येतात. हरिकृपा. हरिकृपा एवढ्यासाठी की असं काही घडल्यानंतर आम्ही आबा महाराज मंदिर गाठलं. माझ्या एका ठिकाणी बसच्या वाटेवर मी पब्लिक ट्रान्सपोर्टने ट्रॅव्हल करते आणि माझ्या दृष्टीने सगळं जे ज्ञान आहे ते पब्लिकमध्ये उपलब्ध आहे. माझ्या बसच्या रूटवर असलेलं दुकान, भक्ती मंदिर, देसी दारू का दुकान. हरिकृपा यासाठी की आपण काही प्रसंग आपल्या आयुष्यात आल्यानंतर आबा महाराज मंदिर गाठलं, ही हरिकृपा आहे. कारण आतापर्यंत आपण विचारच नाही केला की अरे त्याचं नाव घ्यायला पाहिजे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तोंडाने राम नाम घ्यायला सुरुवात करा, त्याला आठवायला सुरुवात करा. आणि आपल्या डोक्यावर 2-4 पडलेत की त्याची आठवण आपल्याला नक्की होते. अरे देवा, अरे रामा, जो कोणी असेल आपला तो. काही एका जणांना मला माहिती आहे, अरे रामा, देवा, कृष्णा, गोविंदा, पांडुरंगा, सगळ्यांना एका पाठोपाठ एक बोलवायचं. कारण काय? काहीतरी झालं की मग सगळ्यांना एका पाठोपाठ एक बोलवलं जातं. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. सावधतेने असावधतेने नाम घ्यायला सुरुवात केली की पुण्य गोळा व्हायला लागतं. आपण जे आहोत ना, आपल्याला सगळ्यांना वणिक वृत्ती पक्की आतमध्ये घुसलेली आहे. वणिक वृत्ती म्हणजे मग काय मिळेल? नामसाधना शिबिराला गेलं तर काय मिळेल? बाकीच्या गोष्टी नंतर. सकाळी नाश्ता मिळेल, दुपारचं भोजन मिळेल, रात्रीचं पण भोजन मिळेल, एवढी तर सोय नक्की आहे. बंधुवर्गांना सोय आहे, पण ही सोय मातांना जास्त महत्वाची आहे. काहीही न करता मिळेल, नाहीतर हे सगळं मिळतं पण त्याच्यासाठी करायला लागतं. आणि करण्यापेक्षा त्रास जो असतो तो प्लॅनिंग करण्याचा त्रास असतो, प्रत्यक्षात हाताने स्वयंपाक करण्यापेक्षा.
त्या सगळ्यापासून किमान 3 दिवस तरी सुटका मिळेल. पुण्याची गणना कोण करी, हेच पुण्य आहे की नाम घेतलं तर किमान एवढं तरी मिळत आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आमच्याकडे जी वणिक वृत्ती आहे ती आमच्या सगळ्या संतांना माहीत आहे आणि म्हणून ते म्हणतात की कशासाठी नाम घ्या, अरे पुण्याची प्राप्ती होईल. मग पुण्य प्राप्त केलं की काय होईल. आम्ही थांबतो का, आम्हाला पुढले प्रश्न आहेतच की अजून. तुम्ही स्वर्गात जाल, हो तिथे काय असतं, 5 स्टार हॉटेल विदाऊट पेमेंट. तिथे काय असतं, इथे घरात एक महामाया असते, ती सगळं करते. कर्कश आहे हो, सगळं करते, बोलून घालवते सगळंच सगळं. बोलली नाही ना तर सगळे नातेवाईक आणि बाकीच्या सगळ्यांना एवढं तिच्याबद्दल वाटेल एवढं करते, पण बोलतेच फार. आणि दुसरा मुद्दा असतो देशी दारू की दुकान, भक्ती मंदिर. या दोन्ही गोष्टी स्वर्गामध्ये उपलब्ध आहेत विदाऊट चार्जेस. रामा आणि सुरा, अमृतपान. आमच्या इथे फक्त अमृततुल्य दुकान असलं, नाव लिहिलेलं एक चहाचं दुकान असतं. तिथे साक्षात अमृत आणि रंभा उर्वशी सगळ्या उपलब्ध असतात. वणिक वृत्ती, त्यासाठी संत आम्हाला असं काय काय सांगत असतात. आणि इथे आम्हाला सांगितलेलं आहे पुण्याची गणना कोण करी. पुण्य कमवायला तरी रामनाम घे. आणि हा मुद्दा अगदी बरोबर आहे, रामनाम घ्यायला काहीही साधन लागत नाही. काय साधन लागतं, काही साधन लागत नाही. तुम्ही तुमचं तुमच्या पद्धतीने पाहिजे त्या देवाचं नामस्मरण करू शकता. त्याच्यासाठी अमुक जागा पाहिजे, तमुक जागा पाहिजे, अमुक असं असायला पाहिजे, तमुक तसं असायला पाहिजे, काही आवश्यकता नाही. जे काही असेल, जशा काही पद्धतीने असेल तसं होऊ शकतं. आणि एकच गोष्ट फक्त लक्षात ठेवायची आहे, नामस्मरण घेताना, नामस्मरण करताना लाज बाळगण्याची आवश्यकता नाही. हा मुद्दा पण, हे ज्ञान मला बसमध्ये प्राप्त झालं. पब्लिक ट्रान्सपोर्ट, कुठेतरी मला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पोचायचं होतं. मी स्टार्टिंग पॉइंटला बसमध्ये चढले. मुंबईत शिस्त असते, रांगेत वगैरे उभं राहायचं असतं स्टार्टिंग पॉइंटला. आणि तेवढ्या गर्दीमध्ये आपल्याला बसमध्ये शिरायला मिळणे, जागा मिळणे आणि विंडो सीट. मुंबईला विंडो सीट म्हणजे एकदम स्वर्ग. अशी मला बसमध्ये विंडो सीट मिळाली. काय आनंद. संध्याकाळच्या रशमध्ये तुम्हाला बसमध्ये जागा मिळाली आणि विंडो सीट मिळाली. खूप लांब आहे, म्हणजे मला साधारण 1 तासभर वगैरे बसमध्ये बसायचं होतं. सुखात ना तुम्ही, विंडो सीट मिळाली. आणि पाठीमागल्या सीटवर कोणीतरी माननीय महोदय सिनेमाची गाणी मोठमोठ्याने म्हणत होते. हा, आपल्या मागे बसून सिनेमाचं गाणं म्हणणारं कोण आहे. मी ताबडतोबीने मान वळवून गरकन रागाने, कोण सिनेमाची गाणी म्हणते. कोणीतरी एक मध्यमवयीन माणूस होता, त्याला जगाशी काही देणं देणं नव्हतं. तो स्वतःच्या आनंदामध्ये होता. तो स्वतःच्या आनंदात आहे म्हटल्यानंतर आधी आपण रिलॅक्स. आपल्याकडे बघून म्हणत नाही गाणं. पहिला मुद्दा रिलॅक्स. आणि प्राप्त झालेलं ज्ञान त्याला 4 लोकांमध्ये मोठ्याने सिनेमाची गाणी म्हणायला लाज वाटत नाही. आपण युनिफॉर्म घालतो, आपल्याला 4 लोकांमध्ये मोठ्याने देवाचं नाव घ्यायला लाज वाटते.
तेव्हा लाज वाटण्याची आवश्यकता नाही. अनेकदा आपण सत्संगाला जातो, आपण काहीतरी साधना करतो, असं 4 लोकांमध्ये बोलण्याची लाज वाटते. नाही, लोक काय म्हणतील, मग लोक मला साधक म्हणतील, मग लोक मला भक्त म्हणतील, मग लोक मला ज्ञानी म्हणतील. आपण जे काही करतो त्याचं प्रदर्शन करण्याची आवश्यकता नाही, पण आपण जे काही करतो त्याची लाज बाळगण्याची पण आवश्यकता नाही. कुठल्याही प्रकारे चुकीचं कार्य करत नाहीये. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पुढे आपलं काय सुरू असतं, आपण जिभेचा उपयोग करतो, बोलत असतोच. काय बोलत असतो, अहो काय विषय विचारता तुम्ही. 2 माणसं भेटलीत की बोलण्याचे विषय विचारायलाच नकोत. इथे गुजराती येतं का कुणाला? मला वाटतं गुजराती फारची शक्यता नाही. लोकलमध्ये आमच्या 2 गुजरातीनी असल्यात की सगळा अख्खीची अख्खी बोगी व्हायब्रेट व्हायला पुरेसं असतं. दोघीच जणी असतात. एक इकडच्या विंडोला असते, दुसरी तिकडच्या विंडोला असते, आणि तिकडनं सगळ्यांच्या डोक्यावरनं संवाद सुरू असतो, किंवा समोरच्या विंडो सीटला बसून अख्खी बोगी व्हायब्रेट होत असते. आणि बोलण्याचा विषय काय, તમે ખબર છે? શું ખબર? આજે મારી નનદ છે ને, આ સગી વાળી નથી, ચાચી નનદ. તારા બહુના માયકે મેં જા છે ને, તારા બગડવાડો. आधी माझी नणन, मग सख्खी नाही, चुलत, तिची सून, तिच्या माहेरी, त्यांच्या शेजारी, हे सगळं आमचं सुरू असतं. आम्ही भेटलोत की आमच्या ज्या चर्चा सुरू असतात त्या चर्चा अशाच असतात. त्यासाठी एका कवी संमेलनामध्ये तो कवी मारवाडी आहे, तो सांगतो, 2 मारवाडी एकत्रित बसून 3ऱ्या मारवाड्याबद्दल 3 तास चर्चा करतात, आणि करून झाल्यानंतर म्हणतात, जवाने देने. मारुतकी छे. आता ते जाऊ दे ना, आपल्याला काय पडलंय, 3 तास वेळ गेला. हे जे सगळं आहे त्याच्यासाठी इथे संत ज्ञानेश्वरांनी शब्द वापरला आहे, जिव्हे वेगू करी. जिव्हा जी आहे वॅगिंग करते, जिव्हा जी आहे अतिशय गतीने बोलत राहते. हा जो मुद्दा आहे, म्हणून त्याच्यासाठी ते म्हणतात की नाही, ती जिव्हा आहे तिचा उपयोग हरिनामासाठी कर. म्हणून त्याच्या वासुदेवाचं गीत सांगितलं, त्यामध्ये पण तो सुरुवातीला म्हणतो, जिव्हे बाई तू रामनाम घेई. रामनाम घेणं, हरिमुखे म्हणणं, देवाचं स्मरण करणं, हा मुद्दा एवढा महत्वाचा आहे. ती नेहमी कार्य करत असते, पण तिचं जे कार्य आहे ते कार्य कायम जगताबद्दल असतं. तर तिथनं तिला माघारी आणून, आणि हे माघारी यायला हवं हे केव्हा कळतं, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. त्याला हे कळतं की तिला मागे आणायला हवंय. समजा 3 तासांनंतर हे कळलं की हे बोलण्याची आवश्यकता नाही, तर मुद्दा कळला की हे बोलण्याची आवश्यकता नाही. मग पुढल्या वेळेला येतो, 3 तास कशाला घालवायचे, आधीच थांबा. मग पुढे सुरुवात करतानाच मुद्दा येतो, नको बोलायला, नको बोलायला, आणि तरी पण सुरू होतं. इकडे एक मागे खेचणारं असतं आणि दुसरे पुढे जाणारं असतं,
आणि मग होऊन गेल्यानंतर वाटत होतं बोलायला नको, पण एवढं सगळं उगाचच वेळ घालवला, काही उपयोग नाही सगळं बोलून. त्याच्यानंतरची स्टेज येते ती थांबण्याची येते. मनात सुरू असतं, बाहेर थांबतं. नंतर पुढला मुद्दा येतो, मनात पण फार उलथापालथ होत नाही. आणि मग पुढे अच्छा असं घडलं का, बरं, एवढं आणि वळून चालू लागलेत. त्या विषयाबद्दल मनामध्ये आतल्यात खदखदत राहत नाही. एवढ्या सहजतेने ते सोडून दिलं जातं. आणि त्यासाठी काय करा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, ही सवय लावून घ्या. सावधानतेचा इशारा, हातात माळ आणि तोंडात गप्पा. यामध्ये एक मुद्दा लक्षात ठेवायला पाहिजे. आपण हे जे कार्य करतो आहोत, हे कार्य आपण मनावर करतो आहोत. तेव्हा रामनाम घेत असताना सगळा वेळ जेवढा वेळ नाम घेतो तेवढा वेळ आपल्या मनाचं काय होतं याच्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे. किती नाम मध्ये दुसरा विषय न येता आपण घेतो आहोत. जो काही जप करत असाल तो जप करा, जो काही नियम असेल तो पूर्ण करा, पण त्यानंतर मात्र मनावर काम करायला सुरुवात करा की किती नाम मनामध्ये दुसरा विचार न येता हे घडतंय. 2 नाम, 3 नाम, 5 नाम, लक्ष ठेवायचं आणि थांबायचं. या पद्धतीने मनावर कार्य करणे याला साधना असं म्हणतात. जोपर्यंत मनावर कार्य करायला सुरुवात होत नाही तोपर्यंत साधनेला प्रारंभ होत नाही. तुमची जी काही साधना आहे ती साधना चुकीची आहे हे सांगण्यासाठी मी हे सांगत नाही आहे. आपल्याला पुढे जायचं आहे त्याच्यासाठी हे आहे. कारण जोपर्यंत आपण पुढे जाण्याचा विचार करत नाही तोपर्यंत हे होणार नाही. आणि मग असा मुद्दा येतो की आम्ही एवढे वर्ष नाम घेतोय, आमचं काहीच होत नाही, काहीही होणार नाही. आमचे स्वामीजी म्हणतात, आम्ही जे सांगतो आम्ही असे जवळचे आहोत, आम्ही तसे जवळचे आहोत, त्याने काही होणार नाही. भगवान शंकराचार्यांच्या सगळ्यात जवळ त्यांची रुद्राक्षाची माळ होती. त्यांच्या एवढ्या जवळ राहिल्याने तिच्यामध्ये काय बदल झाला? तिच्यामध्ये काहीच बदल होणं शक्य नाही. पण आज एवढेशे वर्षांच्या नंतर त्यांनी सांगितलेले मुद्दे वाचून, त्याचा अभ्यास करून, ते आत्मसात करून अनेकांची आयुष्य पूर्णपणे बदलतात. कशामुळे? त्याच्यावर कार्य केल्यामुळे. तसं या रामनामावर कार्य करणे हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि हा सांगितलेला जो विषय आहे ते त्याच्यावर कार्य करणे. दुसरा प्रयोग, एक रिदम पकडून त्याच्यात नाव बसवणे. श्वासाचा रिदम, चालण्याचा रिदम, कुठलाही रिदम. आणि संगीताचा रिदम तर तुम्हाला सगळ्यांना उत्तम येतो. तो रिदम पकडून त्याच्यासोबत चालू ठेवणे. श्रीराम श्रीराम श्रीराम. दुसरं पण नाव असू शकतं चालत असताना. हरी ओम, हरी ओम, हरी ओम, राम राम, राम राम, राम राम. तासभर चालणं असेल, जेव्हा आपण एकटे चालत असतो तेव्हा इकडे जास्त वेगाने सुरू असतं. राम नाम घेई,
हरी बोला मुखाने. आणि याची सवय झाली की तुम्ही चालायला सुरुवात केली की ते नाम तुमच्या सोबत चालायला लागतं, आपोआप सुरुवात होते. तेव्हा या पद्धतीने ती जी जिव्हा आहे तिला कामाला लावणे. ही जी जिव्हा आहे हिला अशा पद्धतीने कामाला लावलं नाही तर ती आपल्याला कामाला लावते. आणि या जिव्हेला अशा पद्धतीने किती वेळ कामाला लावायचंय? सदा. ही जी जिव्हा बोलते, बाहेर बोलते ती वैखरी वाणी. रामनाम आपण मोठ्याने म्हणतो, रामनाम मोठ्याने निदान आपल्याला ऐकू येईल एवढ्या मोठ्याने म्हणायला हरकत नाही. घर डोक्यावर घेण्याची गरज नाही, पण आपलं आपलं आपण ऐकत असलो की मनातले विचार बंद होतात. कारण मनाला ऐकण्याचं काम असतं. अन्यथा नुसतं घेत असलं की ते मेकॅनिकली टेप टाकली आणि ते सुरू आहे तसं ते सुरू राहतं. आणि मग मनामध्ये एक वेगळी विंडो उघडते कॉम्प्युटरची आणि तिकडे वेगळं काम सुरू होतं. इकडे रामनाम सुरू आहे, हातामध्ये माळ सुरू आहे आणि डोक्यामध्ये सायमल्टेनियसली इकडे सुरू आहे. त्यासाठी तिला ऐकायचं काम दिलं की मग त्या मनाला की हे ऐकायचं आहे, इथे गॅप आहे, इथे नाही आहे, इथे दुसरा विचार आला. वैखरी वाणी जिथे शब्द आणि शब्दाचा अर्थ या दोन गोष्टी भिन्न आहेत. राम हा शब्द आणि राम ही मूर्ती या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. वैखरी वाणी हे अधिक काळ कार्य केल्यानंतर विषय आणि शब्द दोन गोष्टी एकत्रित येतात. राम हा शब्द आणि राम ही मूर्ती दोन्ही एकत्रितच असतात, ते वेगवेगळे होत नाही. म्हणजे राम म्हटल्यानंतर रामाची मूर्ती त्या प्रत्येक नामाला जोडलेली आहे, ती वेगळी होत नाही. याला म्हणतात जप मध्यमा वाणीमध्ये पोचला. इथे पोचला की बाकीच्या गोष्टी असूच शकत नाही. कारण आपलं मन एका वेळी दोन गोष्टी धरून ठेवू शकत नाही, एका वेळी एकच गोष्ट धरून ठेवू शकतं. आपल्याला जे वाटतं की मन एका वेळी एवढी कामं करू शकतं, त्याचा अर्थ असा आहे की ते मन एवढ्या वेगाने कार्य करतं, आपल्याला त्यातलं अंतर कळत नाही. पण वास्तविकता आहे की मन एका वेळेला एकच गोष्ट धरून ठेवू शकतं. एक्सपेरिमेंट. गाय. गाय म्हटल्यानंतर मनामध्ये कुठलं चित्र उमटतं? गाय. गाय म्हटल्यानंतर मनामध्ये कुत्रा नाही उमटत. गाढव. जो शब्द आहे त्याचं चित्र मनामध्ये उमटतं, एका वेळेला एकच असतं. ते सोडलं की दुसरं धरता येतं. गाय आणि गाढव एकत्रित नाही धरून ठेवता येत, एक सोडलं की दुसरं धरता येतं. तसं मनामध्ये शब्द आणि अर्थ म्हणजे विषय आणि त्याचा शब्द हे दोन्ही एकत्रित आलेत की नाम मध्यमा वाणीमध्ये पोचलं असा त्याचा अर्थ होतो. नंतर पश्यंती वाणीमध्ये जेव्हा पोचतात तेव्हा अजून याच्यावर दीर्घ काळ काम केल्यानंतर शब्द आणि विषय हे दोन वेगवेगळे शिल्लक राहत नाहीत, एकच होतात. त्यांचं विभाजन होत नाही. पश्यंती वाणी आणि जे संत महात्मे असतात ते या पश्यंती वाणीमध्ये निवास करतात. म्हणजे काय? त्यांच्यासाठी विषय आणि शब्द वेगवेगळे नसतात आणि म्हणून ते जे काही बोलतात ते सत्य होतं. त्याच्यानंतरची जी परावाणी आहे त्या
परावाणीमध्ये कशाचीच देवाणघेवाण होत नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, नामस्मरणाला सुरुवात करून जगातला सगळा व्यवहार थांबण्यापर्यंत, म्हणजे स्वतःच्या स्वरूपापर्यंत पोहोचण्याचा हा प्रवास आहे. आणि हा प्रवास जसे इतर प्रवास आपण करतो, किती वेळाने तिथे पोहोचणार आहात, किती किलोमीटर अंतर आहे, कधी जाणार आहात, अशा प्रकारचा हा प्रवास नाही आहे. हा प्रवास आपणच आपला करायचा आहे, तिथपर्यंत पोहोचायचं आहे. आणि त्याच्यासाठी बाहेर जायचं नाही आहे, त्याच्यासाठी आत यायचं आहे. आणि म्हणून देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तिथे तुम्ही उभे राहिलात की ह्या सगळ्या गोष्टी एका पाठोपाठ एक होणार आहेत. आणि तिथे उभं राहून आपल्याला हा प्रवास करायचा आहे, आतमध्ये जायचं आहे, बाहेर नाही. म्हणून विशिष्ट कालानंतर जप जो आहे तो जप थांबणे, नामस्मरण थांबणे हा मुद्दा पण तेवढाच महत्त्वाचा आहे. जसं नामस्मरण करणे हा विषय महत्त्वाचा आहे, तसंच नामस्मरण थांबणे हा विषय पण महत्त्वाचा आहे. म्हणजे काय, आपल्या स्वरूपापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. त्याच्यामध्ये नाम घेतलं, शब्द निर्माण झाला की आपण स्वतःपासनं लांब जातो. तिथपर्यंत जाऊन थांबलात की ते नाम पण थांबतं. नाम म्हणजे फक्त जप करणे असा त्याचा हे नाही आहे. जे नाम अपेक्षित आहे ते नाम म्हणजे अशा पद्धतीने बाहेरपासनं, वैखरीपासनं परापर्यंत, पश्यंतीपर्यंत करण्याचा हा प्रवास आहे. आणि त्याची सुरुवात आहे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. सुरुवातीला लहान मुलांसारखं होमवर्क करण्यासाठी जसं एक लालूच असतं, लाच दिलेली असते, ब्रायबिंग असतं, होमवर्क केलं की तुला चॉकलेट देईन बरं का, तसं आम्हाला दिलेलं चॉकलेट आहे, पुण्याची गणना कोण करी. पण जेव्हा याच्यामधला रस कळतो, जेव्हा याच्यामध्ये आनंद निर्माण होतो, तेव्हा चॉकलेटची गरज असत नाही. मग तेव्हा पुण्याची गणना कोण करी हा मुद्दा, मला पुण्य प्राप्त होईल, मग एवढं पुण्य करायचं आहे, असतं ना, गणित असतं, किती हिशोब, त्याचा हिशोब असतो. आज एवढा जप केला, मग एवढा जप झाल्यानंतर मला अमुक प्राप्त होईल. त्याचा मुळातला हेतू आहे की जप करता करता प्राप्त होईल ते निघून जाईल आणि जप, नाम, भगवंत तेवढाच शिल्लक राहील. त्यासाठी सुरुवातीला ठीक आहे, केव्हा तरी KG मध्ये जायलाच लागतं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असा विषय. आणि हे सगळं करण्यासाठी हे याने जिव्हेला जर अशा पद्धतीने लगाम घातला तर आपल्या आत्मस्वरूपापर्यंत आपल्याला पोहोचता येऊ शकतं. वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, दोन्ही हात उंचावून वेदशास्त्र सांगतं आहे की जर जिव्हेला या पद्धतीने शिस्त लावली तर तिथपर्यंत पोहोचता येऊ शकतं. त्यासाठी हरिमुखे म्हणा. शास्त्रांना आपल्याला कशा पद्धतीने मार्गावर ठेवायचं, आपल्याला म्हणजे मनाला, कारण आपण जे चालतो ते मनाप्रमाणे चालतो. या मनाला काय केल्याने आकर्षण राहतं शिल्लक ते बरोबर माहिती आहे. आणि मला काहीतरी मिळतं, हे आकर्षण आपल्याला चांगलं पटतं. मला जर एखादी गोष्ट सांगायची असेल, असं केल्याने ना खर्च वाचतो, हां खर्च वाचतो, मग बरोबर आहे, मग हे करायला पाहिजे. जसं त्या मुलाला सांगितलं की घर में जलेबी बनाई है, की त्याचा एकदम लगेच घर में जलेबी बनाई है, जाना चाहिए.
तसं आपलं प्रत्येकाचं काहीतरी वैशिष्ट्य असतं. आपलं आपल्याला शोधता आलं तर जास्त चांगलं आहे. पण आपलं मन सुखप्राप्ती या विषयामध्ये लगेच खेचलं जातं. आणि पुण्य प्राप्त होणे म्हणजे काय? सुख प्राप्त होईल. स्वर्गात कशासाठी जायचं? सुख प्राप्त होईल. आणि म्हणून जे संत महात्मे पुढे सांगतात किंवा ज्ञानी सांगतात, स्वर्ग ही खूप छोटी संकल्पना आहे. कारण काय? पुण्य प्राप्त करा, स्वर्गामध्ये जा. पुण्य संपलं म्हणजे काय? बँक बॅलन्स संपला. मग 5 स्टार हॉटेलमध्ये तुम्हाला कोणी विचारत नाही. मग काय? क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. पुन्हा तिथनं पृथ्वीवर जन्म घ्या, पुन्हा पुण्य करा, पुन्हा स्वर्गात जा, पुन्हा पृथ्वीवर या. मग नचिकेतासारखा कठोपनिषदामध्ये यमराजाला सांगतो, तो म्हणतो, मला कर्म सांगू नको, मला धर्म सांगू नको, मला भूतकाळ सांगू नको, मला भविष्यकाळ सांगू नको. हे सगळं मला तोंडपाठ आहे. तुझा अनुभव काय आहे तेवढा मला सांग. त्याला स्वर्गाचं संपूर्ण सुख दिलं. तो थेट यमराजाला म्हणतोय, यमराज गुरु आहे त्याच्यामध्ये, त्याला म्हणतो, तवैव वाहा स्तव नृत्य गीते. तुझ्यासाठीच ठेव हे सगळंच सगळं, मला नको आहे, हे मला अनुभव हवा आहे. त्यामुळे स्वर्ग ही छोटी संकल्पना आहे. तिथे गेलं की परत यायला लागतं. अन्यत्र धर्मात, अन्यत्र अधर्मात, अन्यत्र पश्चात कृताकृतात, अन्यत्र भूताच्च भव्याच्च यत्तत् पश्यसि तद्वद. हा जो अनुभव आहे, जो अनुभव संत ज्ञानेश्वरांनी अमृतानुभवामध्ये घेतलेला आहे, त्याच्याबद्दल नचिकेत तिथे विचारतो आहे. तोच अनुभव घेण्यासाठी पुढे जाण्याचा मार्ग जो वेदशास्त्रांना संमत आहे, तो संत ज्ञानेश्वर महाराज इथे सांगत आहेत. आणि ते सांगत आहेत, याची सुरुवात करा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आणि त्यासाठी सुरुवात देवाची ये द्वारी, उभा क्षणभरी. तिथे क्षणभर उभं राहायला, आपल्या इंद्रियांना थांबायला सांगायला, हे आपण करणे म्हणजे हा हरिपाठ आपल्या आयुष्यामध्ये येणे. बाकीचे मुद्दे उद्या. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.